नमस्कार सर्वांना, सर्व पत्रकारांचे मी हार्दिक स्वागत करतो मुंबईच्या वतीने। आजची जी पत्रकार परिषद आहे ही 25 नोव्हेंबर 1949 ला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं होतं त्यावेळेस त्यांनी संसदेत एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्येच त्यांनी या देशाला भविष्यामध्ये येणारे जे काही धोके आहेत त्याबद्दल त्यांनी 3 मुद्दे अगदी क्रिस्टल क्लिअर सांगितले होते। ते मी तुम्हाला वाचून दाखवतो। लोकशाहीचा उपयोग हा व्यक्तिपूजेसाठी करू नका, कुठल्याही नेत्याला देव मानू नका, कारण की लोकांनी त्यांच्या विवेक बुद्धीचा वापर करावा पाहिजे। दुसरं त्यांनी सांगितलं होतं की जर आपण जुने सामाजिक रूढी, जातीभेद आणि अन्याय टिकवला तर स्वतंत्र पुन्हा धोक्यात येऊ शकतो। हे इशारे त्यांनी अगदी अगोदरच दिले होते आणि सत्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या देशामध्ये हे होताना दिसत आहे। जातीवाद त्याचप्रमाणे इतर धोके आपल्याला बाबासाहेबांनी 1949 मध्ये जेव्हा संसदेमध्ये जे संविधान दिलं त्यावेळेस आपल्याला त्यांनी ते इशारे दिले होते आणि आत्ताची परिस्थिती लक्षात घेत त्यानंतर 26 जानेवारी 1950 ला आपण ते संविधान लागू सुद्धा झालं। याच सगळ्या गोष्टीला सामोरे ठेवून येणाऱ्या 25 नोव्हेंबर 2025 ला शिवाजी पार्क येथे एक भव्य अशी सभा होणार आहे आणि त्या सभेमध्ये स्वतः श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जे आहेत ते फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये जे आहेत तिथे सगळे उपस्थित राहणार आहेत, त्याला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। 2023 ला सुद्धा अशी एक सभा शिवाजी पार्क इथे झाली होती, त्याच्यामध्ये 1 लाखहून अधिक लोक त्या सभेमध्ये उपस्थित होते। यावर्षी जी सभा होणार आहे ती अधिक मोठ्या संख्येने तिथे फुले शाहू आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, समविचारी संघटना या सगळ्या तिथे उपस्थित राहणार आहेत। या सभेमध्ये आम्ही जास्तीत जास्त संविधान आणि संविधानाला मानणारे या सगळ्या विषयांना घेऊन सगळे उपस्थित राहणार आहोत। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर त्या दिवशी खूप महत्त्वाच्या काही सूचनाही करणार आहेत। या सगळ्या विषयांना घेऊन येणाऱ्या 25 नोव्हेंबरला शिवाजी पार्क येथे एक भव्य दिव्य अशी सभा होणार आहे आणि या सभेला आपण सर्वांनी उपस्थित राहावा अशी मी वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशच्या वतीने आपल्याला आमंत्रित करतो।